ठेवणे आई रेणुकादेवीची चरणी प्रार्थना करतो आपणास उदंड आयुष्य लाभवणं सातत्यानं अशी सेवा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जे कार्य आहे आपलं अहोरात्र चालू हीच पुनश्च एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र केकल्यामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आपण आज आलेलो आहोत चिखली पोलीस स्टेशन येथे. इथे येण्याचं कारण असं आहे, या चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार कर्तव्यदक्ष गुलाबरावजी वाघ साहेब, त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रामधून, शैक्षणिक क्षेत्रामधून महाराष्ट्र पोलीस बांधवांतर्फे तसेच चिखली शहर गावकऱ्यांतर्फे सर्वकडून त्यांना एक अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. आज आहे त्यांचा जन्मदिवस. जन्मदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा साहेबांना आलेल्या आहेत. या संदर्भामध्ये आपण केकलेक दर्शकांना आपण त्यांचे 2 शब्द देत आहोत, जेणेकरून त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते चांगल्या पद्धतीचं एक कार्य केलेलं आहे, जनजागृती केलेली आहे. तसेच या चिखली शहरामध्ये शिस्तप्रिय शिस्त लावलेली आहे. अशा विविध समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये. आज कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्या सोबत आहेत, आदरणीय आमचे मार्गदर्शक गुलाबरावजी वाघ साहेब. आज माझ्या जन्मदिनानिमित्ताने के लाईव्ह यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहे. त्याचप्रमाणे चिखलीवासी आणि तालुक्यामधून अनेक जनसामान्यांनी मला माझ्या जन्मदिनी शुभेच्छा दिलेल्या आहे. आज सकाळपासूनच सामाजिक, राजकीय क्षेत्रातून, शैक्षणिक क्षेत्रातून आणि माझ्या जवळचे मित्रपरिवार यांनीसुद्धा मला आजच्या दिवशी जन्मदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. या निमित्ताने मी एवढं सांगेन की मागील 2.5 वर्षापासून मी चिखली शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतो आहे आणि त्यासाठी माझी सपोर्टेड टीम ही मला अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी महसूल डिपार्टमेंट असेल, MSCB असेल, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका, पंचायत समिती या इतर सर्व सरकारी कार्यालय यांच्यासोबतसुद्धा चांगला समन्वय ठेवून लोकांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये आम्हाला सर्व राजकीय पक्षांनी, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी, या ठिकाणचे असलेले राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक यांनीसुद्धा अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन करून वेळोप्रसंगी त्यांनी सूचना देऊन आमच्याकडून काम करून घेण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आणि निश्चितच त्यांच्या सहकार्यामुळं आम्ही चिखली शहरामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यामध्ये जनतेच्या या भरभरून सहकार्यामुळं एक चांगला रिझल्ट आणि चांगलं शांतताप्रिय शहर म्हणून चिखली हे शहर नावलौकिकास आलेलं आहे. आणि एकंदरीत जनतेमध्ये जाऊन काम केल्यास सर्व राजकीय पक्ष असतील, सर्व समाज व्यक्ती ज्या असतील ते निश्चितच चांगल्या कामासाठी पुढे येऊन सहकार्य करतात आणि त्या कामाचं कौतुकसुद्धा मोठ्या मनाने करतात. हे मी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. तर आजच्या वाढदिवसानिमित्ताने मला सर्व स्तरामधून अत्यंत उत्साहाने आणि अंतःकरणाने मला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांच्या या शुभेच्छाचा मी आदरपूर्वक स्वीकार करून यामधूनच परत चांगलं काम कसं आपल्याला करता येईल ही प्रेरणा मी या निमित्ताने घेणार आहोत. आपण सर ग्राउंड लेवलवर एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिस्त लावलेली आहे नागरिकांना, आणि नागरिकांना आपण आपल्या सहकार्याच्या माध्यमातून आरोग्यसेवक असतील, नगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांना समवेत घेऊन आपण एक चांगली एक जनजागृती केली आहे. त्या संदर्भामध्ये 2 शब्द काय सांगणार?
त्यामध्ये कोरोनाची जे महामारीची लाट या देशामध्ये, राज्यामध्ये आणि जगामध्ये सुद्धा पसरली आणि त्या माध्यमातून सरकारने जे जे काही निर्देश दिलेले होते ते SP साहेबांमार्फत असेल, कलेक्टर साहेबांमार्फत असेल, ते आमच्यापर्यंत या ठिकाणी त्यांच्या गाईड्सलाईन ज्या होत्या शासनाच्या त्या पालन करण्याची जबाबदारी होती. त्याचप्रमाणे सर्व जनतेच्या आरोग्याची जबाबदारी होती आणि यासाठी आरोग्य विभाग असेल, नगरपालिका, महसूल, पंचायत समिती आणि काही इतर ज्या यंत्रणा होत्या यांना एकत्रित करून ही महामारी जी आहे हिला रोखण्यासाठी आम्हाला अविरत लोकांसोबत संवाद साधून या ठिकाणी आम्ही त्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी कोरोनामध्ये सर्व जनतेने सहकार्य केलं आणि त्याचा रिझल्ट या ठिकाणी महामारी रोखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. साहेब, सातत्याने आम्ही केकलाईव्ह चॅनलच्या माध्यमातून एक संवाद सकारात्मक आणि आपल्या पोलीस स्टेशनचे जे नियम, अटी, पालन, जे सूचना असतील आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही नेहमी या ठिकाणी एक चांगल्या बातम्या या ठिकाणी चिखली शहरांच्या दर्शकापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. या चॅनलबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? निश्चितच ज्या काही शासकीय यंत्रणा जनतेमध्ये जाऊन काम करीत असतात त्यामध्ये वर्तमानपत्र असेल किंवा मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, यांच्या माध्यमातून शासनाचं धोरण आणि त्यामध्ये प्रशासकीय कामकाज हे जनतेपर्यंत पोहोचत असतं आणि त्या निमित्ताने KK लाईव्ह हा सदैव अग्रेसर राहून ज्या काही शासनाचे धोरण आणि अंमलबजावणी किंवा मग आदेश होते त्याचे पालन शासकीय यंत्रणा करून ते जनतेपर्यंत पोहोचत होते आणि वेळोवेळी या KK लाईव्हने आमचं कामकाज हे जनतेपर्यंत पोहोचवलं आहे. त्या निमित्ताने मी त्यांना सुद्धा यावेळेस शुभेच्छा देतो. भाऊ, आपण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. या संदर्भामध्ये आपण साहेबाबद्दल 2 शब्द आज काय सांगणार? चिखली शहराचे कर्तव्यनिष्ठ असे ठाणेदार साहेब हे गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा चिखलीत आले आणि खऱ्या अर्थानं आपल्या कार्याप्रती कशी निष्ठा असावी जर हे शिकायचं असेल तर माननीय ठाणेदार साहेब वाघ साहेबांकडून शिकावी. मी गेल्या राजकीय जीवनामध्ये 22 वर्षापासून आहे, परंतु आपल्या कामाबद्दल निष्ठा कशी असावी आणि कितीपर्यंत त्याला समर्पित व्हावं हे जर खऱ्या अर्थानं पाहायचं असेल तर वाघ साहेबांकडे आपण पाहिलं पाहिजे. या चिखली शहरामध्ये वाहनाची बेशिस्त, कुठे पण कोणी वाहन उभं करत होतं आणि खऱ्या अर्थानं रस्त्यानं येताना जाताना वृद्ध असतील, महिला असतील, यांना खूप त्रास त्या निमित्तानं होत होता आणि वाघ साहेबांना मी डोळ्यानं पाहिलं की तासनतास रस्त्यावर भर उन्हामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उभं राहून या गावाला शिस्त लावण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं जेव्हा प्रामाणिकतेनं कोणी काम करत असतं तशा त्याच्या रस्त्यामध्ये त्या काम करण्यामध्ये त्याला त्रास पण होत असतो, पण निश्चित कोणत्याही त्रासाची पर्वा न करता त्यांनी या गावाला चांगली शिस्त लावली. कोरोना काळातही सुद्धा लॉकडाऊनमध्ये मी स्वतः पाहिलं की साहेब कित्येक तास उन्हामध्ये राहत होते आणि या गावात कोणत्याही प्रकारचं दुकान सुरळीत बंद करणे असेल किंवा त्याला शिस्त लावणे असेल हे साहेबांनी निश्चित केलं. खऱ्या अर्थानं आम्ही राजकीय लोक आणि ठाणेदार साहेब, पोलीस प्रशासन हे एका चाकाचे एका गाडीचे 2 चाकं असतात आणि खऱ्या अर्थानं या चिखली शहरात साहेब आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे साहेब आल्यानंतर अनेक घटना घडल्या. इथे विटंबना असतील, पुतळ्याच्या काही असतील, पण सारं असं घडल्यानंतरही या चिखली शहरात शांततेनं आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन नेण्याचं काम साहेबांनी केलं. या निमित्तानं मला साहेबांसाठी एक सुंदर अटलजीच्या कविता आठवतात, 2 ओळी आठवतात. पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ आगे बढ़ते जाना, आगे बढ़ते जाना. आपल्या आयुष्यात नित्य येत राहू. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देव.
ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. थँक्यू. रीतसर भूमिका जन्मदिवसानिमित्त आपण साहेबांची घेतलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली आहे. या शहराला शिस्त लावलेली आहे. अनेक विविध सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगलं कार्य साहेबांनी केलेलं आहे. हे सर्व क्षणचित्र केकलाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्रीराम.